वेलकम टू न्यू परफेक्ट स्टडी सेंटर. तर आज आपण 21 जानेवारी 2024ला झालेल्या CTET पेपरचे भाषा 1 मराठी ज्यांनी निवडलेली होती या पेपरचे विश्लेषण बघणार आहात. तर याच्यामध्ये प्रथमतः आपल्याला उतारा दिलेला आहे आणि हा जो सेट आपण बघत आहोत हा N नंबरचा सेट आहे. तर बघा, प्रथमतः आपण उतारा वाचून घेऊ आणि नंतर प्रश्नांची उत्तरे बघू. पालकत्व ही आपण आपल्या मुलांच्या सोबतीने सुरू केलेली एक आनंद यात्रा आहे. पालकत्व हे स्वतःसाठी की आपल्या मुलांसाठी, या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालं की पालकत्वाचा प्रवास हा सरळ, सुंदर आणि सोपा होऊन जातो. पालकत्व ही एक जबाबदारी आहे. पालकत्व ही एक जोखीम आहे. पालकत्व म्हणजे शिस्तशीर आयुष्याचा आदर्श नमुना आहे. पालकत्व म्हणजे संस्कार आहेत. पालकत्व म्हणजे त्याग आहे. पालकत्व हे एक ओझं आहे. असे पालकत्वाचे अनेक विभिन्न दृष्टिकोन घेऊन पालक मुलांसोबत राहत असतात. पालकागणिक पालकत्वाबद्दलचा दृष्टिकोन बदलत असतो. पालकांचं लहानपण कसं गेलं, पालकांच्या पालकांनी त्यांचं संगोपन कसं केलं, यावरही अनेकदा पालकत्व निश्चित होत असतं. तुमच्या पालकांनी केलेले संस्कार, तुमचं वाचन, तुमचं शिक्षण, तुमची पूर्ण झालेली आणि अपूर्ण राहिलेली स्वप्न, तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी, तुमची संगत, तुमच्या महत्त्वाकांक्षा, तुमच्यावरचे संस्कार, तुमची बालपणीच्या सर्व घटकांकडून झालेली जडणघडण, तुमच्या मूळचा पिंड, तुमच्यातल्या जाणीवा, तुमच्यातली संवेदनशीलता, तुमचे विचार, तुमच्या भावना, तुमचं व्यक्त होणं, तुमच्यातली समज, तुमचा स्वतःचा व्यक्तिमत्व विकास, तुमच्या जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन, तुमची आदर्शाची कल्पना, यावर तुमचं पालकत्व कमी अधिक प्रमाणात ठरत असतं. खूपदा आपल्या बालपणी घडलेले दुःख आणि यातनादायी प्रसंग पालक विसरू शकत नाहीत. त्या प्रसंगाचं लोढणं ते आयुष्यभर वाहतात आणि त्याचा परिणाम मग साहजिकच त्यांच्या स्वतःच्या पालकत्वावरही होतो आणि फटका मात्र मुलांना बसतो. म्हणून पालकत्वामध्ये आपण दुःखद आणि अप्रिय गोष्टी किती लवकर विसरतो, इतरांना आणि स्वतःला माफ करण्याचं औदार्य आपल्यात आहे का, यावरही पालकत्व अवलंबून असतं. आयुष्य म्हणजे सुखदुःखाची, प्रेम आणि द्वेष यांची, चांगल्या आणि वाईट यांची नेहमीच सरमिसळ असते. परंतु यात कशाची निवड करायची हे ठरवण्यासाठी प्रत्येकाकडे निरक्षीर विवेक हा लागतोच. पालकांना तर तो विशेष करून बाळगावा लागतो, कारण ही सरमिसळ तुम्ही तुमच्या आयुष्याच्या मूल्यांमध्ये, विचारांमध्ये आणि भावनांमध्ये जशीच्या तशी आणली तर त्याचे दुष्परिणाम हे पालकत्वावरती होतातच होतात. पालकत्व हा सर्वात महत्त्वाचा विषय आहे. त्यावर आपलं स्वतःचं आणि आपल्या कुटुंबाचं जीवनमान ठरत असतं. जीवनमूल्य आकार घेत असतात. परंतु अशा महत्त्वाच्या विषयाचा अभ्यास करण्यासाठी कोणतेही व्यासपीठ उपलब्ध नाही, ही खेदाची गोष्ट आहे. पालकत्वाचा अभ्यासक्रम नाही, पालकत्वाचा कुठलाही कोर्स नाही, शाळा नाही, कॉलेज नाही. एखादी व्यक्ती आई किंवा वडील झाली की ती नैसर्गिकरित्या पालकही झाली असं आपण समजतो. पालकत्वाला सर्टिफिकेटही नाही. त्यामुळे खूपदा ज्याला जसं पाहिजे तसं त्याचं पालकत्व हे आकार घेत राहतं. म्हणूनच पालकत्व हे घरागणिक बदलतं. खूपशा गोष्टी या घरागणिक बदलत राहिल्या तरी पालकत्वाचा मूलभूत गाभा आणि पाया हा बदलू शकत नाही. या दोन्ही गोष्टी बदलता कामा नयेत याची खबरदारी पालकांनी घ्यायला हवी. आता आपण यावरती उतारा वाचलेला आहे. प्रथमतः मी तुम्हाला असा सल्ला देईल की तुम्ही प्रथमतः क्वेश्चन वाचा, नंतर उतारा वाचा. आपण सिक्वेन्सनुसार घेत आहे आणि नंतर ते प्रश्न तुम्ही वाचलेले असतात त्यावेळेस उतारा वाचताना तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तरे दिसून येतात. लेखकांच्या मते कोणत्या गोष्टीचा उलगडा झाला की पालकत्वाचा प्रवास सुगम सुंदर होतो? ॲन्सर नंबर 4, पालकत्व स्वतःसाठी की मुलांसाठी, याचा उलगडा व्हायला पाहिजे. उतार्याच्या संदर्भात ओझं या शब्दाचा नेमका अर्थ कोणता? ओझं म्हणजेच जबाबदारी. क्वेश्चन नंबर 93, लेखकाच्या मते व्यक्तिपरत्वे पालकत्व बदलत राहिले तरी एक गोष्ट सहसा बदलत नाही, ही बाब कोणती? ॲन्सर नंबर 3, पालकत्वाचा गाभा आणि पाया. क्वेश्चन नंबर 94, बहुतांशी पालकत्व कोणत्या गोष्टीमुळे ठरत असते? ॲन्सर नंबर 3, प्रेम आणि द्वेष यांची सरमिसळ यांच्यामुळे पालकत्व
ठरत असते. गुरांच्या गळ्यात अडकविले लाकूड या अर्थाचा कोणता शब्द उतार्यात आला आहे? आता ग्रुप असते, ग्रुप दिलेला असतो आणि त्यामधनं आपल्याला एक शब्द ओळखायचा असतो. तर याच्यामध्ये जे गुरं असतात ते कुठे इतरत्र धावले नाहीत पाहिजेत म्हणून त्यांच्या पायामध्ये लाकूड अडकवण्यात येते. अशाला आन्सर नंबर 1 लोढणं असं म्हणतात. क्वेश्चन नंबर 96, पालकत्वाला प्रभावित करणाऱ्या घटकांपैकी लेखकाने न सांगितलेला घटक कोणता? आन्सर नंबर 4 तुमची आर्थिक सुबत्ता हा घटक सांगितलेला आहे. कोणकोणते घटक सांगितले आहेत? तुमच्यातल्या जाणीवा, तुमच्यातली संवेदनशीलता, तुमचे विचार, भावना. क्वेश्चन नंबर 97, पुढीलपैकी शब्दयोगी अव्यय असलेले वाक्य कोणते? आता शब्दयोगी अव्यय असलेले वाक्य आपल्याला पाहायचे. मग आता त्याचे परिणाम हे पालकावर होतातच. मग आता याच्यामधला शब्दयोगी जर म्हटलं तर जे पालकावर जो शेवटचा वर आहे तो शब्दयोगी अव्यय आपल्याला म्हणता येईल. क्वेश्चन नंबर 98, आयुष्य म्हणजे दोन टोकाच्या घटकांची सरमिसळ असते असे लेखकाला वाटते. लेखकाने न सांगितलेला पर्याय कोणता? आन्सर नंबर 1 लोभ, मोह. पुढील क्वेश्चन नंबर 99, पुढीलपैकी भाववाचक नाम कोणते? तर याच्यामध्ये जे भाववाचक नाम आहे ते पालकत्व हे होणार आहे. तर तसं पाहिलं तर आनंद सुद्धा हे भाववाचक नाम आहे, परंतु आपण आनंद हे जे आहे हे नाव म्हणून घेतलेलं आहे, सामान्य नाम. तर इथं जे आन्सर होणार आहे ते पालकत्व होणार आहे. आता नंतर आपल्याला म्हणजे कविता इथं दिलेली आहे, पोएट्री. तर याचे 100 ते 105 पर्यंत उत्तरं द्यायची आहेत. प्रथमतः आपण कविता वाचू, त्या कवितेचा अर्थ तुम्हाला समजायला पाहिजे. सरीवर सरी आला ग, सचेल गोपी न्हाल्या ग. थरथर कापती निंब कदंब, घनामधून टाळ मृदुंग, तनूत वाजवी चाळ अनंग, पाणी पिटती टाळ्या ग, सरीवर सरी आल्या ग. इथं पावसाचं वर्णन केलेलं आहे. मल्हाराची जळात धुन, वीज नाचते अधून मधून, वनात गेला मोर भिजून, गोपी खिळल्या पदी थिजून, घुमतो पावा सांग कुठून, कृष्ण कसा उमटेन अजून, वेली ऋतुमती झाल्या ग, सरीवर सरी आल्या ग. तर एवढे आपल्याला जे पोएम आहे, स्टांजाज आपल्याला पाहायला मिळते. तर त्याचे प्रश्नांचे उत्तर बघू. कृष्ण कसा उमटेन अजून, यातील कृष्ण हे काय आहे? कृष्ण हे विशेष नाम आहे. क्वेश्चन नंबर 101, पावा या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा. पावा म्हणजेच बासरी होतो. पाणी पिटती टाळ्या ग, यातून कोणता भाव प्रकट होतो? आता जे काही पाणी आहेत ते टाळ्या पिटतात, म्हणजेच हवेने सडसड सडसड असा आवाज करतात, म्हणजे ते एक प्रकारचा काय व्यक्त करत आहेत? आनंद व्यक्त करत आहे. आनंद भाव त्याच्यामधून प्रकट होतो. नंतर घुमतो पावा सांग कुठून, यातील प्रश्नार्थक क्रियाविशेषण अव्यय ओळखा. आता क्रियाविशेषण अव्यय, आता प्रश्नार्थक घुमतो पावा कुठून, सांग कुठून, कुठून हा जो आहे प्रश्नार्थक क्रियाविशेषण अव्यय आपल्याला सांगता येते. क्वेश्चन नंबर 104, पुढीलपैकी कोण कदंबाशी संबंधित आहे? कदंबाशी संबंधित असलेल्या जे काही गोपी आहेत त्या आहेत. या कवितेत कशाचे वर्णन केले आहे? आन्सर नंबर 3 या कवितेत पावसाचे वर्णन केले आहे. आता तुम्हाला पॅडागॉजी जे शिक्षणशास्त्र आहे किंवा शिक्षाशास्त्र आहे याच्यावरती आधारित जे प्रश्न आहेत, 15 प्रश्न तुम्हाला विचारण्यात आलेले आहेत. तर त्याच्यामध्ये आपण बघून घेऊया. उपचारात्मक शिक्षण हे रिकामी जागा यांना दिले जाते. आन्सर नंबर 2 आपले अध्यापन सुधारून घेण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थी आणि शिक्षकांना. नंबर 107, 6व्या इयत्तेची विद्यार्थिनी श्रेया वडिलांची बदली झाल्यामुळे जलंधर पंजाब येथून मदुराई तामिळनाडू येथे येते. तिला तिची मातृभाषा पंजाबी येते आणि शाळेतील दुसरी भाषा म्हणून इंग्रजी येते. सवंगड्याच्या आणि सभोवतालच्या मदतीने ती तामिळ बोलू वाचू लागते. तिच्या या क्षमतेच्या संदर्भात कोणते विधान योग्य आहे? आन्सर नंबर 4 तिचे पंजाबी आणि तामिळचे ज्ञान म्हणजे भाषा संपादन आणि इंग्रजी म्हणजे भाषा शिक्षण. क्वेश्चन नंबर 108, पुढीलपैकी विस्तृत वाचनाचे कोणते उद्दिष्ट नाही? आन्सर नंबर 3 आनंदासाठी वाचन.
क्वेश्चन नंबर 109. एक शिक्षण पद्धती जिच्यात एक शिक्षक आणि एकाच समूहातील 4 वेगवेगळे विद्यार्थी एकत्र येतात. उतार्यातील आशयावर त्यांच्यात संवाद घडतो. यातून एक समान विकास होऊन वाचन आकलन सुधारते. ही पद्धत म्हणजे आन्सर नंबर 1 अनन्य अध्यापन, रेसिप्रोकल टीचिंग. क्वेश्चन नंबर 110. नित्यदिन व्यवहारात परस्परांशी बोलली जाणारी भाषा म्हणजे आन्सर नंबर 1 मूलभूत परस्पर भाषा संज्ञापन कौशल्य, BICS. क्वेश्चन नंबर 111. एखादी विशिष्ट माहिती मिळवण्यासाठी विद्यार्थी वर्तमानपत्रातील बातमी वाचतो. हे वाचन म्हणजे आन्सर नंबर 1 चाळणे, स्किमिंग. क्वेश्चन नंबर 112. माध्यमिक पातळीवरची शिक्षिका विद्यार्थ्यांना एक मजकूर कथा वाचून त्यावर मजकुरातील आशय आणि कल्पना यावर शक्ती आणि न्याय या दृष्टिकोनातून चर्चा करायला सांगते. या उपक्रमातून विद्यार्थ्याच्या कोणत्या घटकाचा विकास शिक्षिकेला अपेक्षित आहे? तर याचा आन्सर आहे समीक्षात्मक साक्षरता कौशल्य. क्वेश्चन नंबर 113. व्याकरणाचे अध्ययन अध्यापना कार्यात्मक प्रोसिड्युरल ज्ञान म्हणजे आन्सर नंबर 4 व्याकरणिक घटक कसे वापरावे याचे ज्ञान होते. क्वेश्चन नंबर 114. त्रिभाषा धोरणाच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे? तर मातृभाषा, घरची भाषा, प्रादेशिक भाषा ही प्रथम भाषा असणे. क्वेश्चन नंबर 115. एक भाषा शिक्षिका इंग्रजीतून एक कथा सांगते आणि विद्यार्थ्यांना ती कथा त्यांच्या भाषेत आणि वर्गाच्या भाषेत सांगण्यास लावते. या शैक्षणिक उपक्रमाला काय म्हणता येईल? आन्सर नंबर 4 प्रतिभाषिकता. क्वेश्चन नंबर 116. कोझिकोड परिसरात विशिष्ट समुदायात बोलली जाणारी मल्याळम भाषा ही त्या परिसरातील दुसऱ्या भागात बोलल्या जाणाऱ्या मल्याळम भाषेपेक्षा किंचित वेगळी आहे. विशिष्ट समुदायाकडून बोलली जाणारी मल्याळम भाषा म्हणजे आन्सर नंबर 2 मल्याळमची सामाजिक बोली. क्वेश्चन नंबर 117. आंतरभाषीय ओळख म्हणजे आन्सर नंबर 4 विद्यार्थ्याला मूळ भाषा आणि लक्ष्य भाषा यात बरेच साम्य असल्याची जाणीव होते. क्वेश्चन नंबर 118. विविध गटांना पुढील नियतकार्य देण्यात आले आहे. या शब्दसंग्रह पाठांतर उपक्रमाला काय म्हणता येईल? पुढील शब्दातील शब्द आणि कथन यांचा सहसंबंध स्पष्ट करणारा घटक शोधा. तर याच्यामध्ये कुटुंब, नातेसंबंध आणि भावना. तर आन्सर नंबर येणार आहे आपला आशयात्मक शब्द संग्रह. क्वेश्चन नंबर 119. इयत्ता 7वीची शिक्षिका वर्गात जोडकार्य करून घेते. जोड्यांना 10 वाक्ये असलेली कथा दिली जाते. जोडीतील एक मूल पहिले वाक्य वाचते आणि दुसरे मूल ते वाक्य लिहिते. नंतर दुसरे मूल वाक्य वाचते आणि पहिले मूल वाक्य लिहिते. या प्रकारे ते उपक्रम पूर्ण करतात. शेवटी त्यांचे लेखन मूळ मजकुराशी तपासून घेतात. या उपक्रमाला काय म्हणतात? आन्सर नंबर 3 परस्पर श्रुती लेखन, म्युच्युअल डिक्टेशन. क्वेश्चन नंबर 120. संकेत भाषेच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान योग्य नाही? आन्सर नंबर 2 संकेत भाषेचे व्याकरण नसते. अशा प्रकारे आपण भाषा 1 मराठीचे परिपूर्ण विश्लेषण बघितलेले आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.